वाया जाणारं पाणी वाचवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 8वीत शिकणाऱ्या वैष्णवी कुरमुडेनं एक अनोखं यंत्र तयार केलं आहे। या यंत्राला बौद्धिक मालमत्ता प्राधिकरणाचं प्रमाणपत्र देखील प्राप्त झालं आहे। पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या या यंत्राचं आता सर्वत्र कौतुक होत आहे। पाहूया याबाबतचा एक वृत्तांत। छत्रपती संभाजीनगरमधल्या SBES शाळेतली वैष्णवी कुरमुडे ही 8वीत शिकणारी मुलगी। घराच्या टाकीतून पाणी वाया जातं ही गोष्ट तिला नेहमी खटकायची। यावर काहीतरी उपाय करायचा असा निर्धार तिनं केला आणि यातूनच तिला जलपातळी निदर्शक यंत्र बनवण्याची कल्पना सुचली। मी कॉलनीमध्ये पाहिलं की हौदातून जेव्हा पाणी वरती जातं टाकीमध्ये तेव्हा पाणी ओव्हरफ्लो होतं आणि ते ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाणी वाया जातं आणि ते कामात राहत नाही। आणि त्याच्यामुळेच मी हा प्रयोग बनवला, वॉटर लेवल इंडिकेटर, ज्याने आपल्याला कळू शकते की पाणी वाया जात आहे की नाही आणि ते बझर वाजेल। हे प्रोजेक्ट बनवण्यासाठी मला मम्मी पप्पांनी आणि शिक्षकांनी भरपूर मदत केली। तिला इंटरनेट ऑफ थिंग्स बेस्ड प्रोजेक्ट करायला आम्ही प्रोत्साहन दिलं, ज्याच्यातनं तिने पाणी वाया जाणार नाही याचं प्रयत्न केलेला आहे गॅजेट डेव्हलप करून। आणि विज्ञान आणि संशोधन हे एकत्र आणून तिने भविष्यामध्येही असे प्रोजेक्ट करेल आणि चांगल्या गोष्टी समाजाला उपयोगी येतील असे प्रोजेक्ट ती करेल। जलपातळी निदर्शक यंत्र घरातील छतावर असलेल्या पाण्याच्या टाकीत बसवल्यानंतर टाकीत पाणी भरताना पाण्याची पातळी जसजशी वाढेल तसं बाहेरच्या यंत्रातील लाईट लागण्यास सुरुवात होते। टाकीतून पाणी भरून वाहत जातं त्यावेळी हे यंत्र गजर वाजविण्यास सुरुवात करतं आणि घरातील माणसं सावध होऊ शकतात आणि पाणी वाया जाण्यापासून आपण वाचवू शकतो। हे यंत्र बनवण्यासाठी वैष्णवीनं आपल्या आई, वडील आणि शाळेतील शिक्षकांचं मार्गदर्शन घेतलं। वॉटर लेवल इंडिकेटर नावाचा प्रकल्प तयार केला होता। या प्रकल्पामध्ये तिने जर एखाद्या पाण्याच्या टाकीतून पाणी वाया जात असेल तर त्याबद्दल लगेच आपल्याला सायरन वाजून संदेश मिळत होता की पाणी वाया जात आहे, कृपया मोटर बंद करावी। अशा आशयाचा तो प्रयोग होता। अगदी अशीच प्रेरणा इतर देखील तिच्या वर्गातील विद्यार्थिनी किंवा इतर देशातील मुलं मुले अशी प्रेरणा घेऊन अशा प्रकारचं कॉपीराईट मिळवू शकतात। हा एक फायदा होईल असं मला वाटतं। ह्याचा एक आम्हाला आनंद होतो आणि त्याचबरोबर पाणी वाचवण्याकडे लोकांचा कल देखील जाईल असं मला वाटतं। जलपातळी निदर्शक यंत्र बनवल्यानंतर या यंत्राचे हक्क आपल्याला मिळावेत यासाठी वैष्णवीनं वडिलांच्या मदतीनं भारत सरकारकडे त्याची नोंदणी केली। आता सरकारनं तिला या यंत्राचे बौद्धिक संपदा हक्क बहाल करणारं प्रमाणपत्र दिलं आहे। वैष्णवीच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी आपापल्या ठिकाणी जे काही आपल्याला समाजात ज्याचा फायदा होऊ शकतो अशा गोष्टींवर प्रयोग करावेत, ज्या निमित्ताने देशाच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर विद्यार्थ्यांची, समाजाची, सगळ्यांची प्रगती होईल आणि देशासाठी हे खूप एक मानाचं आणि अभिमानाचा असा हा विषय ठरेल। वैष्णवीनं शोधलेला हा तोडगा फार उपयुक्त आहे। पाण्याचा अपव्यय यातून टाळता येणार आहे। तिनं यासाठी मिळवलेल्या बौद्धिक संपदा हक्क प्रमाणपत्रातूनही नक्कीच अनेकांना नव्या संशोधनासाठी प्रेरणा मिळणार आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी महेश डागा, छत्रपती संभाजीनगर।